नमस्कार. आज BLW न्यूज नेटवर्कमध्ये आपण एका व्यक्तिमत्वासोबत हितगुज करणार आहोत. ते म्हणजे प्रख्यात विचारवंत लेखक, कादंबरीकार, विविध पुरस्काराचे मानकरी तथा एक अभ्यासू व्यक्तिमत्व, साहित्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहून साहित्याला एका वेगळ्या आकृतिबंधामध्ये बंदिस्त करणारे थोर कवी प्राध्यापक डॉक्टर शंकर विभुते सर यांच्यासोबत आपल्याला आज हितगुज करायची आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून खरं तर BLWचं लॉंग फॉर्म आहे, भारतीय लिटरेचर वे असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि त्यातनं आम्हाला जे काही पडद्यामागील चेहरे असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना, जेणेकरून प्रेक्षकांना त्यापासून प्रेरणा भेटावी, श्रोत्यांना त्यातनं काहीतरी संदेश मिळावा, या भूमिकेतनं आम्ही हितगुज करण्यासाठी आपल्यासोबत आज आहोत. सर, मला आपलं बालपण आणि एकंदरीत माध्यमिक शिक्षणापर्यंतचा प्रवास आपला कसा राहिलेला आहे? धन्यवाद. सर्वप्रथम तुमच्या टीमचं अभिनंदन आणि कौतुक, कारण आजच्या या अस्वस्थ युगात विचारधारा समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते तुम्ही करत आहात. ही अतिशय कठीण काम आहे आणि यासाठी भूमिका अनेक दृष्टिकोन लागतो, जे तुमच्याकडे आहे. तुमचं दोघांचंही, शीतल महाजन आणि माझी विद्यार्थिनी, तुम्ही प्राध्यापक करणे, हे अतिशय या व्यवस्थेत काम करतात, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. सर्वप्रथम माझ्या शिक्षणाविषयी आणि बालपणाविषयी सांगत असताना मी महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या सीमारेषेवर असलेल्या धर्माबाद पासून एक 8 किलोमीटर पूर्वेला संगम नावाचं गाव आहे, खेडं. तर अशा खेड्यातून एका शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो. दुर्दैवाने आणि दुर्भाग्यानं परिस्थिती अशी आहे की या सीमारेषातल्या भागातल्या विद्यार्थ्यांना कुठल्या सुविधा नसल्यामुळं आज सुद्धा सीमारेषेतल्या गावांना आणि खेड्यापाड्यातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या एका भागात ओळख सुद्धा नाही. तर अशा परिस्थितीतून वर येत असताना खूप संकट झेलावी लागली. आज सुद्धा धर्माबाद परिसरामध्ये तुम्ही जर असं प्रश्न विचारलात की 2 साहित्यिकाची नावं सांगा, तर सांगता येत नाही, अशी अवस्था आहे. त्या तुलनेमध्ये देगलूर, उमरी, हातगाव, नांदेड, भोकर या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये, नांदेड जिल्ह्यात सुद्धा काही साहित्यिकांची परंपरा होती. तर आमच्याकडे अशी कुठलीही परंपरा नव्हती. एका खेड्यातून, शेतकरी कुटुंबातून जन्माला आहे मी. माझे वडील अशिक्षित होते, आई अशिक्षित होती, खेडगाव. तर त्या फक्त माझ्या वडिलांनी एक वाटायचं की आपलं हे जे हालाकीत जगणं आहे, आपल्या पोराच्या वाटाला येऊ नये. त्यासाठी काही केलं तर मी तयार आहे मेहनत करायला, पण तो शिकला पाहिजे. नुसतं शिकला पाहिजे नाही तर त्यांचा धाक होता. धाक असा होता की जवळपास मला आठवतं 4थी पासून की मला वडील दररोज संध्याकाळी झोपताना अर्धा तास तरी पुस्तक वाचायला लावायचे. मला खूप कंटाळा यायचा ते वाचण्याचा, परंतु इतिहासात वाचायला, भूगोल लावायचे, विज्ञानाचे पुस्तक वाचायला लावायचे आणि अर्धा तास वाचल्यावरच त्यांनी मग झोपायची परमिशन द्यायची. ते हळूहळू सवयीत असं रूपांतर झालं. आज मला पुस्तक वाचल्याशिवाय झोप येत नाही. त्याचा फायदा मला पुढे भविष्यात झाला. मग नंतर लक्षात यायला लागलं की अरे, सगळ्या प्रश्नाची उत्तर पुस्तकं देऊ शकतात आपल्याला, आणि जग जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला पुस्तकाशिवाय पर्याय नाही. मग मी शिकत राहिलो आणि तरी परंतु अजून अडचण आमची अशी होती की 10वीपर्यंतचं शिक्षण धर्माबादला, म्हणजे गावात तर 4थीपर्यंत शाळा, त्यानंतर 7वीपर्यंत हुनगुंदा नावाचं आहे, 5 किलोमीटर आम्ही पायी जायचं. ते 7वीपर्यंत तिथं. 8वी ते BA पर्यंत पूर्ण शिक्षण धर्माबादला झालं. तर आम्ही एवढे खेड्यापाड्यातून आले, एड्या गबाळ्याची खेड्यातली पोरं होतो की तुम्हाला म्हणजे थोडंसं हसू येईल, परंतु आम्हाला BA पूर्ण झाल्यापर्यंत माहीत नव्हतं नंतर MA करायचं असतं म्हणून. जेव्हा सांगितलं आम्हाला की आता इथलं शिक्षण संपलं, तुम्ही जा, आता कुठं जावं, कारण आम्हाला काहीच नव्हतं. मग नांदेडला यायचं. आमच्यातला एकटा शहाणा होता. शहाणा म्हणजे तो एकदा नांदेडला येऊन गेला होता, एवढंच माहीत होतं. तर तो त्या पद्धतीनं आम्ही रेल्वेनं आलो. मग त्या विसावा गार्डनला भाकरी फिकरी खाल्ल्या. मग तो म्हणाला, इथे एक यशवंत कॉलेज आहे, तिथं जाऊ, ऍडमिशन करू.
मग आमचं बी एला इकॉनॉमिक्स, मराठी, हिस्ट्री हे सब्जेक्ट होते. मग तिथं ॲडमिशनला आलो होतो आम्ही. तर ते म्हणाले तसं तुम्हाला धर्मासारखं ॲडमिशन होत नाही, तर रजिस्ट्रेशन करावं लागतं. जर नंबर लागले तर तुमचं ॲडमिशन होईल. आता मी फर्स्ट क्लास होतो, पण आपल्याला काय माहित मेरिटची यादी वगैरे. आम्ही रजिस्ट्रेशन केलं. मग त्यातला तो एकटा असं म्हणाला की आपण इथे पीपल्स कॉलेज आहे तिथं पण रजिस्ट्रेशन करू, इथं लागलं नाही तर कसं करशील. मग पुन्हा आम्ही घाबरलो, खरंच काय करायचं. पुन्हा आम्ही पीपल्स कॉलेजला आलो. पीपल्स कॉलेज रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आणि त्याच्यावर प्राचार्य सही घ्यायची होती. मला तो प्रसंग आठवतो. मग दत्ता भगत तेव्हा प्राचार्य होते. त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही 4-5 विद्यार्थी गेलो आणि पहिलाच माझा अर्ज त्यांच्या समोर होता. त्यांनी फाईल, माझं BA फर्स्ट क्लास होतं. ते म्हणाले तुला रजिस्ट्रेशनची गरज नाही, तुला डायरेक्ट ॲडमिशन देऊ MA मराठीसाठी. मला एवढा आनंद झाला. ॲडमिशन मिळतो, कशाला करतो तो बा. मग म्हणजे आजची मुलं 5वी-6वीला असताना मला IAS व्हायचं, IPS व्हायचं, प्राध्यापकाचंच म्हणतात. ते आम्हाला BA होईपर्यंत माहीत नव्हती. ही फॅक्ट आहे. मग MA मराठीला आणि बाकीच्यांना म्हणाले तुम्हाला मात्र रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यांना कमी टक्केवारी होती. बिचारी ती हिरमूज झाली. माझं ॲडमिशन होऊन गेलं. म्हणजे मी असं अपघातानं मराठीकडे आलो. अच्छा. परंतु मी एक ठरवलं होतं की कुठं जाईल तिथं मात्र आपलं जीव वाचायचं आणि मन लावून काम करायचं. असं प्राथमिक, माध्यमिक करत करत मग पुढं पीपल्स कॉलेजचा एक चांगला विद्यार्थी झालो आणि पीपल्स कॉलेजचा पहिला विद्यार्थी आहे त्या कॉलेजचा पूर्ण, की जो मी MA अपियरला असताना सेट परीक्षा पास झाली होती. आणि पुढं करिअरमध्ये काही संधी मिळाली आणि असं ही एक वाटचाल चालू आहे. नक्कीच सर, त्याच्यामध्ये धागेदोरी असणारच आहे. पण अरविंद जगताप सारखा एक लेखक असं म्हणतो की झाडाचं पान आणि पुस्तकाचं पान हे माणसाला प्रगल्भ करतं. हो. आपण ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे नक्कीच झाडाची पानं म्हणजे वृक्षाशी निगडीत आपलं आयुष्य गेलेलं आहे आणि नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुस्तकाच्या पानाशी नातं जोडलेलं आहे आणि वडिलांच्या लहानपणातल्या संस्काराला पुढे सवयीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. तर असा एखादा प्रसंग आठवतो तुम्हाला की बालपणीचा, की आजही आई वडिलांच्या आयुष्यातला एखादा दुःखद म्हणा किंवा दारिद्र्य किंवा गरिबीचा एक मोठा प्रसंग आहे आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळालेली आहे? एखाद्या नाही, खूप प्रसंग आहेत. म्हणजे तसं मी साहित्यिक आहे, संवेदनशील आहे. काही प्रसंग सांगताना मला भरूनही येतं मन, पण ते थोडंसं मी संयम बाळगतो. तर मुळात तर आपला देशच गरिबीतून वर येतो. चटके तर हे 5वीला पुजलेलं आहे. म्हणजे मी या मताचा आहे की गरिबी आणि दारिद्र्य हे आपलं भांडवल होऊ शकत नाही. ठीक आहे, ते आपण सहन केलं, पण तेव्हा मनाला बोचके लावून गेले. आता उदाहरण 1-2 उदाहरण सांगतो मला मी, खूप सांगण्यासारखं आहे. शेतात काही पिकत नव्हतं, कोरडो जमीन होती, 4 बहिणी होती, भाऊ होतं, फार दारिद्र्य आणि गरिबी होती. तर व्याजाने पैसे घ्यायचे यायचे आणि आमच्या परिसरामध्ये तिकडं ते कैकाडी नावाचे लोक काहीतरी पैसे व्याजाने द्यायचे आणि ते एवढे खतरनाक होते. पैसे वसुलीसाठी आल्यानंतर ते असे बाया फिया डेंजर याच्या आम्ही घरात लपून बसायचं वसुलाल्यानंतर आणि ते चुलीत पाय टाकून बसायचे, स्वयंपाक करू द्यायच नाही वसुलीसाठी आणि भयानक. मग ते आई बहीण आम्ही सगळे रडायचं, बाबाचा चेहरा बघायचं. आपल्याला वाटायचं नाही, हे काय आयुष्य नाही, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, हे कुठतरी वाटायचं. मग वडील त्यांना इन्व्हेंटनी करायचे, इकडून तिकडून करायचे कोणी. आम्ही मग ते पाखरासारखं गावातले लोक तमाशा पाहायला यायचे आणि त्यातला एखादा म्हणाला की अरे मी देतो, जाऊ दे म्हणला ना, तर तो आम्हाला महापुरुष वाटायचा, कारण तो मदत करतो म्हणून. मग ते असं वाटायचं. तो एक प्रसंग आहे. दुसरा एक प्रसंग असा आहे की माझ्या त्या कादंबरीमध्ये आलेला आहे तो प्रसंग. असंच धर्माबादला एका सावकाराकडून आम्ही पैसे घेतलं होतं, म्हणजे वडील घेतले होते आणि त्याला देणं झालं नव्हतं आणि मग तो माणूस पाठवला होता. वडील मला, मी 8वीला काहीतरी होतो का 10वीला होतो आठवत नाही, तू त्याला भेटून ये, त्यांना सांग आपल्या शेतामध्ये काय झालं. शेतामध्ये कोणीतरी दुश्मनीतून पीक जाऊन टाकलं होतं हरभऱ्याचं. हरभरा काढला होता, ढग रचलं होतं, दुसऱ्या दिवशी जाऊन बडवायचं होतं, ते पूर्ण जाऊन खाक होऊन गेलं, सकाळी काहीच नाही. मग मला म्हणाले बाबा की तू जाऊन त्यांना सांग असं असं. तर तो माणूस आहे आताही,
तर आता जाऊन मी नमस्कार करतो. तर त्याला जाऊन म्हणालो मी की तुमचे पैसे द्यायला हरकत नाही, असं शेतातलं पीक जळून गेले. बाबा मला म्हणाले काहीच नाही, तुम्हाला देणार आहोत ते एवढं सांगितलं. तर तो माणूस मला असं म्हणाला, तुझ्या शेतातल्या पीक जो जळालं त्याला मी जबाबदार आहे का? ते वाक्य खोलवर गेलं मनामध्ये. बरोबर आहे, तू जबाबदार आहेस ना. तू ते मला कहाण्या कशा सांगायला लागलास? तुझ्या बापाला सांग पैसे उद्या आणून दे म्हणून. तेव्हा लक्षात आलं, नाही म्हणजे भीक मागणं किंवा कोणापुढचं पदर पसरणं हे काही आपली अस्मिता होऊ शकत नाही. तर तेव्हा आपण ठरवलं की आपण काहीतरी करायचं, काही करायचं, परंतु ही वेळ येऊ द्यायची नाही. अर्थात वडिलांची ती परिस्थिती तशी होती, ती काही ठरवून नव्हतं. मग अशा काही प्रसंगातून मात्र मग बोचत गेलं. म्हणून मी जसं बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले की मी तुम्हाला आता सांगितलं, वाचण्यातून मला खूप गोष्ट शिकत गेल्या. बाबासाहेब म्हणाले की माझा समाज झोपलेला आहे, मला जागं व्हायचं आहे. तसं मला वाटत होतं की बाकीचे माझे मित्र जेव्हा झोपायचे, अभ्यास करायचं नाही, ते घरचे बरे आहेत, मला करावं लागतं. म्हणून मी जेव्हा MA ला होतो तेव्हा इथं फिफ्थ कॉलेजलाच होतं, त्या बाजूला जे ॲग्री कॉलेज आहे, सकाळी 5:30-6ला जाऊन मी त्या शेतात बसायचं झाडाखाली. संध्याकाळी अंधार पडल्यावरच रूमवर जायचं. तर असं काही मोजायचं नव्हतं, कारण घड्याळ नव्हतं, मोबाईल नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा. फक्त उजळलं की जायचं रूमवर, स्वयंपाक करायचा, डबा न्यायचा, तिथंच खायचं. तो वॉचमन म्हणायचा, अरे किती बसतोस तू म्हणायचा. मग डोळ्याला ताण येईपर्यंत, झोप येईपर्यंत बसायचं. मग तिथं झोपायचं, पुन्हा उठायचं, तोंडावर पाणी मारून घ्यायचं, बोराचं पानं, पुन्हा बसायचं. तर माझा एक मित्र असं म्हणाला होता MA ला असताना की म्हणजे माझं असं हाडच निघाले होते की याच्यापेक्षा बारीक माणूस होऊ शकत नाही, म्हणजे असं तो म्हणाला होता. तर हे अशा प्रसंगातून माणूस घडतो, माणसाला काहीतरी चटके लागतात, घडायला. नक्कीच. म्हणजे यातनं मला एक असं वाटतं सर की आपण तुमच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेला भांडवलाच्या रूपात न पाहता प्रेरणेच्या रूपात पाहिलं. येस. कदाचित आजचे जे काही डॉक्टर शंकर विभूती आमच्या पुढे दिसतात, त्याला ही तुमची खरं तर लहानपणातली पार्श्वभूमीच सगळ्यात महत्वाची आहे. तर आपल्याला सीमावर्ती भागात असल्यामुळे बाकीच्या तर मनस्ताप तुम्ही सांगितला, पण त्याच्यासोबत काही जमेच्या बाजू तुमच्याकडे होत्या. जसं की तुम्हाला तेलुगू येते, तुम्हाला कन्नड येते, तुम्हाला इंग्रजी येते, तुम्हाला हिंदी येते, तुम्हाला मराठी येते. या सगळ्या भाषेच्या जंजाळात मराठीकडे वळण्याची कुठली कशी मनोभूमिका तुम्ही तयार केलेली आहे? मुळात आता माझी जी मातृभाषा आहे ती कन्नड आहे. म्हणजे कन्नड म्हणजे माझ्या घरी आई वडील बहीण भाऊ आताही आम्ही कन्नडच बोलतो. घरात कन्नड बोलतो आम्ही. मग आमच्या बाजूलाच जे गाव आहे, आता आंध्राच्या बाजूला असल्यामुळं मनूर म्हणून गाव आहे, तिथला 90% लोक तेलुगू बोलतात. तर ते आम्हाला गरजेतून तेलुगू शिकावं लागलं. म्हणजे असं काही आवड म्हणून नव्हतं ते. कन्नड तर घरातच होता, शिक्षण मराठी भाषेतून होतं. आणि तेलुगू जे आहे ते त्या लोकांना मराठी येतच नव्हतं आणि ते मराठी बोलतही नव्हते. त्यांचं मराठी फार वाईट असायचं असलं तरी. म्हणजे ते बोलताना तू कधी आलास हो असं म्हणायचे. मग त्यापेक्षा आम्हीच मग एपडाचं एम लेदो असं ते तेलुगू मग शिकलं. मग तेलुगूचा फायदा झाला आम्हाला. मग त्या परिसरात असल्यामुळं तेलुगू बोलणं. मग अजून त्याही पुढं काय झालं, धर्मावरला एक नटराज टाकीज, आता एकच टाकीज आहे तिथं अजूनही. तिथं 12 महिन्यातून 10 ते 11 महिने तेलुगूच पिक्चर लागतं ते. त्यामुळे आम्हाला तेच बघावं लागत होतं. आता म्हणजे इच्छा इलाजही नव्हतं. त्याच्यातून काही भाषा ते कळत गेले. मग पुढं शिक्षणामध्ये हिंदी इंग्रजीचा प्रभाव झाला. मग पुढं आल्यानंतर लक्षात आलं की मी जरी मातृभाषा घरी कन्नड असलं तर महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. आणि आपला विचार, आपलं तत्व आणि आपलं जगणं जर समाजापर्यंत न्यायचं असेल आणि आपल्याला आपलं काहीतरी उभं करायचं असेल तर मराठी भाषा जवळ केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि शिक्षण महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी भाषेचा गौरव होतच. मराठी जरी आम्ही घरात जरी कन्नड बोलत असलो तर आम्ही मराठी भाषिकच होतो. तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी पीपल्स कॉलेजला आलोय, आम्ही मराठी करायला लागलो, तर खरं तर मी तुम्हाला म्हणालो की म्हणजे अपघातानंच आम्ही मराठीकडे आलो. मी नाही तर मला जर यशवंतला ऍडमिशन दिलं तर मी कदाचित MA इकॉनॉमिक्स केलं असताना मग तिकडे काहीतरी करिअर केलं असतं मी. पण मी जेव्हा करायला लागलो तेव्हा मला लक्षात यायला लागलं की अरे साहित्य खूप आहे, व्यापक आहे.
प्रचंड साहित्य आहे आणि तुमची भूक भागवायला हे मात्र फार क्षेत्र आहे. आता BA पर्यंत माझं बऱ्या प्रमाणात इतिहास अर्थशास्त्र चांगलं होतं, म्हणजे मेरिटच होतो मी बऱ्यापैकी. तर मला कळलं होतं की एकदा तुम्हाला चीनचा इतिहास कळला, अमेरिकेचा इतिहास कळला, भारताचा इतिहास कळला, जगाचा इतिहास कळला की बऱ्यापैकी इतिहास कळतो. म्हणजे अजूनही असतं पण बऱ्यापैकी इतिहास कळतो. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा तुमचं भारतीय अर्थव्यवस्था कळलं, विचारवंताचा इतिहास कळला किंवा या अर्थशास्त्राचे सिद्धांत कळले, रेकॉर्डो, जेम्स आपलं ते सगळे आडम स्मिथ सगळे कळले. तर बऱ्यापैकी म्हणजे रिझर्व्ह बँकापासून तर व्यापारी बँकापासून तर सगळं अर्थशास्त्र उगाळून केल्यामुळे तो झालं. पण साहित्य असं होतं, फारच अफाट सागर होतं. आज सुद्धा तुम्हाला सांगतो मी, कधी कधी मी विनोदाने आमच्या विद्यार्थ्याला म्हणतो, तुम्ही कुठल्याही विषयाचे प्राध्यापक व्हा पण मराठीच होऊ नका म्हणतो. का म्हणतो? कारण आमचा अभ्यासक्रम जेव्हा बदलतो ना, तेव्हा नुसतं घटक बदलत नाहीत, पूर्ण पुस्तकच बदलून जातं, आणि जे आम्ही सुद्धा वाचलेलं नसतं. म्हणजे तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास बदलला BA फर्स्ट इयरचा, तर समोर वक्रच चक्र किंवा मागणी पुरवठा सिद्धांत जे काय असेल ते फर्स्ट इयर सेकंड इयरला मागं पुढं कुठं कुठं लागू असतोच. ते की इतिहास असेल प्राचीन मध्ययुगीन भारत मराठवाड्यात कुठं ना कुठं असतो, पण आमच्याकडे आलेली कथा आम्हीच वाचलेली नसती. आणि दरवर्षी हजारो लाखो पुस्तकं जन्माला येतात, कथा, कविता, कादंबरी. तर मला ते चॅलेंजिंग वाटतं, मला आता वाचावंच लागतं ते. म्हणून ते मला वर्गात जात असताना जुन्या नोट्स कामाला येत नाहीत मला कधीच. तर सिलेबस बदलला म्हणजे पुस्तकच बदलत नाही. तर आमच्याकडे बघतो मी, आम्हाला शिकवणारे काही सर होते की त्यांच्या सरांनी लिहून दिलेली नोट्स त्यांच्याकडे असायची, त्यांचे तेच शिकवायचे. पण हे आम्हाला जमतच नाही, आता घटकच बदलून जातं ना. त्यामुळं काय होतं, मराठी भाषेतलं हे जे गौरव आहे, गोड आहे, म्हणजे महानुभाव साहित्य, वारकरी संप्रदाय साहित्य, वीरशैव पंथाचं साहित्य, महात्मा बशिवरांची वचने, संत तुकोबाची गाथा, नामदेवाची गाथा, सगळं साहित्य जे आहे ना तुम्हाला भरभरून देतं आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की आपण अखंड बुडालो त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला एक जगण्याला एक उर्मी मिळते, ऊर्जा मिळते. आणि मी हे तरी सांगितलं माझ्या दुःखातल्या काही गावशे, पण माझ्यापेक्षा खूप लोकांनी सहन केलं हो, खूप कष्ट घेतलं, आणि खूप माझ्यापेक्षा, आता मी बोलतो म्हणून ठीक आहे, परंतु बाकीचे लोक माझ्यापेक्षा हालाकीतून जगले. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो, मी कधीच माझं दारिद्र्य आणि दुःखाचं भांडवल करत नाही. ते ठीक आहे, माझ्या जगण्यात आला एक भाग होता, पण मी आज काय आहे, मी पुढं काय करणार आहे, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. त्या दिशेनंच मी प्रयत्न करतो. तुम्ही खरं तर तुकारामाच्या गाथेचा पण उल्लेख केला. एकीकडे 400 वर्षापूर्वी संत तुकोबा म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्दाची शस्त्र येत नाही करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन जन लोका. तुका म्हणे आम्हा शब्दचीच देव, शब्दाची गौरव पूजा करू. म्हणजे शब्दाचं खरं महात्म्य 400 वर्षापूर्वी सांगितलं गेलं. पण आज असं तुम्हाला कुठं जाणवतं की वाचन चळवळ कुठेतरी कमी होत चाललेली आहे, आणि माणसं कदाचित घरातली कपाट संपत्तीने, शब्दांच्या संपत्तीने भरण्याऐवजी पैशाच्या संपत्तीने भरण्याकडे लोकांचा कल चालला. एक साहित्यिक हो ना, म्हणून, एक कवी म्हणून खरं. तुम्ही या एकंदरीत याच्याकडे कसे पाहता? छान, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही. याच्या बाबतीत माझं आकलन असं आहे की टोकाचे विधान फारशी उपयोगी नसतात. म्हणजे असं आपल्याला टोकाचं म्हणता येत नाही, वाचन संस्कृत संपुष्टात चालली असंही पूर्णपणे म्हणता येत नाही. कारण मी अखिल भारत साहित्य संमेलन मध्ये जातो, सगळीकडे जातो. तिथं जातोय म्हणण्यापेक्षा पुस्तकाची विक्री जर पाहिली, खप पाहिला, त्या प्रकाशन एकूण व्यवस्थित तुम्ही जर पाहिला पूर्वीच्या काळातला, आजच्या काळातला, तर तो दर चांगला आहे. म्हणजे विक्री जातात पुस्तकं, बऱ्या प्रमाणात व्यवहार आहे. राहिला प्रश्न ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे, मूळ मुद्दा असा आहे, तो नाही हे मात्र आपल्याला मान्य करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की व्यवस्था अशी आहे, मारा असा चालू आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आता स्वतःहून पुढाकार घेऊन वाचन संस्कृतीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहेत. कारण हे मोबाईल जे आहे, संगणक आहे, TV आहे, किंवा अजून जे काही मीडिया आहे, त्या मीडियामधूनही वाचणं चालू आहे. पण तुम्हाला मीडिया एवढे प्रभावी केलेलं आहे की आता मी कॉलेजमध्ये बघतो, मी फिरत असताना 4 पोरं जर बसतील तर 4ही पोरांकडे मोबाईल असतात, सगळे मानं खाली घालून बसलेले असतात. तर त्याला मोबाईल देणारी कोण माणसं, ती का दिली, त्याला शासन कोणतं आहे, शासनाने तसं त्याला का सवलत दिलं? काही काही राष्ट्रामध्ये तुम्हाला शाळा महाविद्यालयामध्ये मोबाईल अलाउडच नाही, किंवा त्या राष्ट्रामध्ये 4G सुद्धा नाही, 3G सुद्धा नाही. आता आपल्याकडे 5G चालू आहे ते.
तर सगळेच घटक कारणीभूत असतात. असं पालकच कारणीभूत असतो असं नाही बाग, सगळेच घटक कारणीभूत असतात. त्याच्यामुळं आपण त्यांच्या जर दोष देत राहिलो की पोरं आजची वाचतच नाही, म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही प्रचंड साठा देत आहात, उपलब्ध आहेत. म्हणजे बाप तुमचा फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे, आणि पोराला म्हणलं पुस्तक वाचत बस. तुम्ही संध्याकाळी पुस्तक वाचत बसा, पोरग टीव्ही चालू असतं बघत असताना नुसतं वाचत बसा. तुम्ही एक महिनाभर प्रयोग करा, वाचत बसा. त्याच्या मनावर कुठेतरी खोलवर जातं आपण काहीतरी चूक करायला लागलो म्हणून. तर आपल्यापासून सुरू करावं लागतं ती गोष्ट. तर आपण म्हणायचं की दररोज मी काहीतरी वाचणारच, वाचल्याशिवाय झोपणार नाही. मग ही परंपरा. आणि मग काय करायचं, आपण भेट देत असताना पुस्तक भेट द्यायचं, नुसतं नाही. वाचन संस्कृतीसाठी अशा काही शिबिरं आयोजन करायची, वाचणारे प्रोत्साहन द्यायचं. घरामधल्या लोकांना म्हणायचं की कुटुंबातल्या लोकांना म्हणायचं तू हे वाच, मग ती वाचल्यानंतर तुला मी हे बक्षीस देईन. तर तुम्हाला प्रयत्न करावा लागतात, त्याशिवाय तुम्हाला वाचन संस्कृती अधिक संवर्धन होणार नाही. आहे पूर्णपणा नाही, परंतु खूप पुस्तकं आहेत जगामध्ये. आता आपण पाहतो ना, खूप आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जा, पुस्तकाची दुकानं पहा. म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा धर्माबाद सारख्या ठिकाणी, नांदेड सारख्या ठिकाणी 2-4 दुकानं होती. आता 50 दुकानं आहेत, आणि चांगलं खप आहे, चालतो. हा, ते म्हणतात विकले जात नाहीत, विकत नाहीत, ही गोष्ट खरी, पण पूर्णपणे खरं नाही. विकल्या जात नाहीच नाही. वाचन वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मिळून बांधिलकी, सगळ्यांचीच बांधिलकी आहे ती, ॲज अ शिक्षक म्हणून, की तुम्हाला विद्यार्थ्यापुढं तुम्ही शिक्षक म्हणून लायब्ररीत किती वेळ बसता, डिपार्टमेंटला किती वेळ वाचत बसता, तुम्ही काय आयडियल आहात पोरांसमोर, तर ते प्रभाव होतो. पोरं ऐकतात ना, अरे त्या बोलण्याला धार आहे, सर म्हणतात म्हणून. सर कुठल्याही काळातले विद्यार्थी रिस्पेक्ट देतात, फक्त त्याच्या पुढं तो मूर्ती कसा आहे, समोर कोण आहे यावर अवलंबून असतं. पण चांगला मुद्दा असा आहे, खंत ही गोष्ट आहे की या सगळ्या यंत्रतंत्र युगामध्ये, प्रचंड होणाऱ्या व्यापामध्ये या सगळ्या मुलांना आपण बाजूला काढून वाचन संस्कृतीसाठी काय करावं, हा खूप अवघड प्रश्न आहे. परंतु शेवटी अवघडला भिडणं हेच आपलं एक आव्हान असू शकतं. आपलं बोलत असताना एकदा तुम्हीच म्हणाला होतात, मला ते वाक्य आवडलं, की जिकडं कोणीच नाही तिकडं जाण्यातच खरं रस असतं. तर ती आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया, पुस्तकं भेट देऊया, आणि त्यांना फीडबॅक घेऊया, वाचलात का मग चर्चा करूया, आणि भेटल्यानंतर म्हणूया आज काय वाचतो. सहज म्हणायचं, तो एकदा दोनदा म्हणेल, काही नाही म्हणेल, तिसऱ्यांदा म्हणेल, तो टाळेल तरी भेटायचं, अरे हे भेटल्यानंतर आपल्याला काय वाचलं का विचारणार म्हणून. मग त्याला जेव्हा वाचेल तेव्हा त्याला सांगावं वाटेल असं काहीतरी. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न केलो तर नक्कीच आपली वाचन संस्कृती वाढू शकते, वाढली पाहिजे. चांगला माणूस होण्यासाठी, खरा माणूस होण्यासाठी तुम्हाला पुस्तकं कधीच खोटी दिशा देत नाहीत, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात. तर तुम्ही तर आयुष्याला दिशा मिळण्यासाठी वाचन अत्यंत गरजेचं आहे. या भूमिकेतनं सर मला तुम्हाला विचारायचं आहे की बरेच नवतरुण आहेत जे संशोधन क्षेत्राकडे वळू इच्छितात, परंतु प्रॉपर गाईड मिळणं असेल किंवा विषय निवडणं असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा संशोधनच कसं करायचं या मूळ पायाशी त्यांचा कुठंतरी अनेक गैरसमज असतात. तर आपण जेव्हा डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD केली, संशोधन विषय निवडीपासून ते अगदी अवॉर्ड होईपर्यंतची तुमची एकंदरीत सगळी संघर्ष गाथा काय राहिलेली आहे? नाही, ते आता या बाबतीत मी विद्यार्थ्यांनाही म्हणत असतो, सगळीकडेच जिथे भेटेल तिथे म्हणत असतो. माझं एक वाक्य असतं की तुम्ही काल कोण होतात हे महत्वाचं नाही, तुम्ही आज कोण आहात हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तुम्ही उद्या कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी माणसानं झटलं पाहिजे. आता मी विद्यार्थी म्हणून संशोधक, माझे जे मार्गदर्शक होते, तर त्यांचं मी सुरुवातीला म्हणल्यासारखं त्यांनी मला किती मदत केलं किंवा किती त्रास दिला हे आता काही उपयोगाचं नाही, पण मी काय करतो हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी माझ्याकडे आता 4 विद्यार्थी PhD अवॉर्ड झाले आहेत, आणि मी जाहीर सांगतो, आपलं रेकॉर्डिंग चालू आहे, की 4ही विद्यार्थ्याकडून मी 1 कप चहा पिला नाही कधी कोणाचा. मीच कधीतरी त्यांना, म्हणजे त्याचा ते मोठेपणाने बऱ्याचदा चहा पाजून माझ्या घरी आल्यानंतर, पण मी त्यांचा चहा पिला नाही. कारण मी ठरवलं की हे संशोधनामध्ये मला जर चांगलं काम करायचं असेल तर यांचा चहा सुद्धा पिऊ नये आपण. तर ती मुलं चांगली घडली, आणि ते मला आज खूप रिस्पेक्ट देतात. रिस्पेक्ट देण्यापेक्षा ती चांगली तयार झाली, मला त्याचा एक आनंद आहे. राहिला प्रश्न संशोधनाच्या बाबतीमध्ये असं का होतं,
त्याचं कारण आता आपण चर्चा केल्याप्रमाणे की माणूस कधीच वाईट नसतो, कुठलाच माणूस वाईट नसतो, त्याला पर्यावरण तसं बनवतं त्याला. म्हणून तुम्हाला समजा एखादा तत्वाचा भूमिका माणूस भेटला की तो बदलून घ्यायला लागतो स्वतःमध्ये आणि तो हळूहळू ते करायला लागतो. पण सगळीकडे भ्रष्ट व्यवस्था दिसायला लागली, कॉपी पेस्ट वाटायला लागलं, काय कशात काय पडलं असे बघतो, बशातला भाग नाही. खूप प्रकरणं चालतात संशोधनाच्या पातळीवर, ते खूप विद्यापीठाच्या पातळीपर्यंत जातात. तर हे दिसायला लागले की तो काय करतो, मग तोही त्याचा दृष्टिकोन तसा बनतो, काही नसतं, संशोधन म्हणजे काय असं तसंच करायचं असतं. तर तसं न करता प्रत्येक माणसाने असं ठरवलं, विद्यार्थी सुद्धा असताना, समजा मी विद्यार्थी आहे, संशोधन करतो, तर मी ठरवलं की नाही मला काय करायचं आहे, मी ठरवलंय मला त्रास होईल, चांगल्या गोष्टीला तुम्हाला हमखास त्रास होईल. हे पहा, जो रस्ता रुळलेला असतो ना त्या रस्त्यावर तर सगळेच जातात, पण आडवळणानं जाणं फार अवघड असतं. तिथं रस्ता तुम्हाला तयार करावा लागतो. तर ते रस्ता करताना तुम्हाला तिथं दगडं असतात, काटे असतात, काचा असतात, बऱ्याच भानगडी असतात, पण ते तुम्हाला करावं लागतं ना. तुम्ही तसं तुम्हाला प्रवाहाच्या दिशेनं वाहण्यापेक्षा तिरकसपणानं पोहत गेलात तरी तुम्हाला तुमचा मार्ग सापडतो. तर तुम्ही संशोधनाच्या बाबतीमध्ये गुणात्मक दर्जा टिकवण्यासाठी जर भूमिका ठेवलात तर होतं. आज सुद्धा काही संशोधन चांगल्या पद्धतीने चालू आहे. पूर्ण निराश होण्याचा विषय नाही. निराश होण्यासारखं भरपूर विषय आहे, भरपूर ठिकाणी आहे. तो काही फार उपयोगी पडणारा नाही. त्या ज्या चर्चा वारंवार केलो तर त्याच्यातून काही हाता लागत नाही. परंतु जे काही संशोधन चांगलं झालेलं आहे ते आपण आयडियल ठेवत राहिलो तर नक्कीच होऊ शकतं. राहिला प्रश्न विद्यार्थी सुद्धा, तो तत्वाचा भूमिकाच राहिला ना, मार्गदर्शक सुद्धा काही काळासाठी घाबरतो. अरे नाही, हे विद्यार्थी असा आहे बरं, तो बाकीच्याला ट्रीटमेंट वेगळा देतो, त्याला वेगळा देतो, कारण त्याला लक्षात येतं. म्हणून तुम्ही तुमच्या तत्वाशी ठाम राहा, भूमिकेशी ठाम राहा आणि नम्रपणाने त्यांना सांगा की सर मला या पद्धतीने मला करायचं आहे आणि तुम्हाला जर ते जमतच नसेल, त्रास होत असेल तर तुम्ही मला सोडून द्या किंवा मी कोणाकडचं जाईन, काही फरक पडत नाही. कारण ती जी खंत आयुष्यभर मनामध्ये असतं काही मिळवण्यासाठी, मग ते काय होतं, थोड्या वेळासाठी काहीतरी लाभार्थ झाल्यासारखं वाटतो. पण तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये फार प्राचीन काळापासून किती आपण संस्कृतीचं गौरवीकरण करत असलो तर चिकित्सक वृत्ती दृष्टी नव्हतीच. चिकित्सा करण्याची परंपराच नाही आपल्याकडं. आपल्याकडं म्हणजे फार श्रद्धाळू माणसं आणि अंधभक्त अधिक आहेत. म्हणजे मी गुरु सांगतो म्हणजे ते सर्वज्ञ आहे आणि सगळंच कळतो अशातला भाग नाही. म्हणजे इसवी सन पूर्व काळात गौतम बुद्ध असं म्हणाले, मी म्हणतो म्हणून खरं मानू नका, ग्रंथत आहे म्हणून खरं मानू नका, तुमच्या सत्सद्योग बुद्धीला पटलं तर खरं मना अन्यथा सोडून द्या. रॉजर बेकन सुद्धा 12व्या शतकात हेच विधान केलं होतं. यावरून आपण या मताला येतो की आपल्याला असं चिकित्सक दृष्टीच फारशी प्राप्त झालेली नाही. म्हणजे आतदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा करतच नाही कधी आपण. तर काय करतो आपण, असं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याकडं नाही अशातला भाग नाही. कमी प्रमाणात जरी असलं तरी अशा तात्विक विचारधारेची परंपरा आहे आपल्याकडे. जसं तुम्ही संत तुकोबाची कथा सांगितलात, तर तुम्ही असा मार्ग निवडलात तर काही ना काही हाताला लागतो. आणि माझं संशोधनाबाबतीत एवढंच म्हणणं असतं, जे काही आजपर्यंत संशोधन केलं आहे त्याच्यात फार तुम्हाला भरीव करता आलं नाही, 1 इंच जरी तुम्ही पुढे नेलात तरी देश तुम्हाला सलाम ठोकेल. तेवढीच अपेक्षा तुमच्याकडून. माणूस म्हणून जन्माला आलात, या देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी, व्यक्तीसाठी 1 इंच काहीतरी भर टाका चांगलं, तर तुमचं आहे. बाकी तर फापट पसर आहेच, त्याला काय करणार. नक्कीच सर, आपण जवळपास साहित्यातल्या सगळ्या प्रांतामधले एक चांगले मुसाफिर आहात. मग तुमचे आडवाट असेल, प्रोटोकॉल असेल, आयास असेल, हे सगळे प्रांत तुम्ही हाताळलेले आहेत. हे हाताळत असताना ग्रामीण साहित्य, शहरी साहित्य, त्यासोबत बोली भाषेतलं साहित्य, या सगळ्या साहित्याकडे पाहताना मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की कादंबरी, नाटक, कविता, हे जे गोष्टी आहेत त्यातल्या त्यात पुन्हा बाल साहित्याचा प्रांत अजून वेगळा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा पाहता? तर साहित्याबद्दल एक असं म्हटलं जातं, साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो. वर्तमान साहित्यात नोंदवणं हे अतिशय कठीण काम असतं.
आणि ते नोंदवत असताना तुम्हाला त्यातले बारकावे शोधावं लागतात, निरीक्षणं नोंदवावं लागतात. एखाद्या 100 पेजेसची, 200 पेजेसची, 300 पेजेसची कादंबरी तुम्हाला लिहायची आहे, ती समाजापुढे आणायचं आहे, तर तुम्हाला काहीतरी लिहून आणायचं नाही, तर तुम्हाला असं काहीतरी लिहायचं आहे की जे बारकावे तुम्हाला त्यातून टिपायचे आहेत. तर हे करत असताना कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, कविता असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, वाङ्मय प्रकार कुठला असेल, तुमच्या प्रकृती धर्माला आणि तुमच्या आशय व्यक्त होण्याच्या स्वरूपाला जो वाङ्मय प्रकार पर्याप्त आहे तो वाङ्मय प्रकार तुम्ही निवडू शकता. समजा मला एखादाच प्रसंग सांगायचा असेल तर त्याच्यावर एखादी कथा होऊ शकते, पण मला एखादा समग्र आयुष्य मांडायचं असेल, एखादा कालपट मांडायचा असेल तर ते कथेत मांडता येणार मला, त्या कालावकाशासाठी कादंबरीच घ्यावी लागेल. तर मला त्या अनुषंगानं माझं एक आयास नावाची कादंबरी आहे, ज्या कादंबरीमध्ये जवळपास 30-35 वर्षाचा कालपट आहे. तर 30-35 वर्षाचा कालपट हा एका कथेमध्ये मांडताच येणार नाही, त्याला कादंबरीच फॉर्म निवडावा लागला. समीक्षा आहेत, तर मी संशोधन करत असताना जवळपास 500-600 कादंबऱ्या अभ्यासल्या होत्या. त्या कादंबऱ्यावर आधारित माझे समीक्षेची 2 पुस्तकं आहेत. मला निवडणूक ड्युटी लागली होती. निवडणूक ड्युटी लावताना बरेच जण निवडणूक कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करतात आपली ताकद लावून, पण मला ते एक आव्हान वाटलं की मला ते ड्युटी समजून घ्यायची होती सुरुवातीपासूनच. म्हणून माझे त्याच्यावर कादंबरीच आहे, कंट्रोल युनिट नावाची कादंबरी. म्हणजे ते तुम्हाला निवडणुकीची पत्र आल्यापासून तर मतपेट्यापर्यंत त्या सगळं जमा करेपर्यंतचा तो प्रवास जवळपास 6-7 महिन्याचा, 1 वर्षाचा, कारण जवळपास 6-7 महिने प्रक्रिया चालते. असं हे ते पूर्ण कालपट त्या कादंबरीत आलेलं आहे. आणि ते करत असताना मी कंट्रोल युनिट म्हणजे फक्त त्या निवडणूक यंत्रणापुरतंच मर्यादित दिलं नाही. मग मी त्याच्यात असं निष्कर्षाला आलो की या व्यवस्थेमध्ये माणसं कटपुतलीसारखं जगतात आणि त्याच्या पाठीमागे कोणतरी कंट्रोल युनिट कार्यरत असतो आणि तो कोणीतरी बोलता धनी वेगळाच असतो. मग हे सगळीकडेच चालतं, म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून तो सगळी व्यवस्थाच, अरे हे नाही, याच्या पाठीमागे कोण आहे बघ असं म्हटलं जातं. हे जे मागं कोण असतं कंट्रोल, त्याचा शोधण्याचा मला उत्सुकता निर्माण झाला. मग मी ते मांडणी करण्याचा प्रयत्न केला की मग असं निष्कर्षाला त्या कादंबरीत आलो की तुम्हाला या कंट्रोल युनिटच्या बाहेर पडता येत असेल तर चांगली गोष्ट आहे. मग असा जो धागा सापडतो लिहायला गेल्यानंतर तुम्हाला सापडायला लागतो. तुमचा मूळ अजून एक चांगला प्रश्न असा होता की साहित्याच्या व्यवहारातून, बालसाहित्य असेल किंवा ग्रामीण साहित्य असेल, शहरी साहित्य असेल, हे जे आपलं जगणं असतं, मांडणं असतं. तुम्ही आता एक संत तुकोबाचे एक अभंग फार छान म्हणून दाखवलात. तर एक माझा म्हणजे मी एक मजेशीर मध्येच आठवला म्हणून सांगतो की माझा एक नातलग, तो असं म्हणाला होता की पुस्तक पाहिल्यानंतर की हे जे पुस्तक तुम्ही छापलात याच्यातून तुम्हाला किती कमाई होईल असा प्रश्न विचारला होता. मला त्या गोष्टीचा राग आला होता थोडासा, पण मी त्याला असं म्हणालो की काका, तुम्ही जे काही संपत्ती कमवलात, तर तुमच्या 10 पिढीनंतर, 4 पिढी, 5 पिढीनंतर तुमचं नाव राहील का असं तुम्हाला वाटतं का? त्यांना ते प्रश्नाचं उत्तर कळलं नाही. मग मी त्याला दुसऱ्या भाषेत सांगितलं, तुम्ही तुमच्या वडिलाचं नाव सांगा, सांगितलं. तुम्ही आजोबाचं नाव सांगा, सांगितलं. पंजोबाचं सांगा, सांगितलं. खापर पंजोबाचं सांगा, तिथं आलं नाही. मग त्यांना त्यांच्या वडिलाचं नाव सांगा, काल नाही. हे काय, वडील, आजोबा, पंजोबा, 3 पिढ्या झाल्या. 4थी पिढी खापर पंजोबा आहे, 5वी पिढी त्याचे आजोबा आहेत, 6वी पिढी त्याचे आजोबा आहेत. यांची नाव माहीत नाहीत. ज्यांची नाव माहीत नाहीत त्याची संपत्ती काय माहीत राहिली, जे काय केलं असेल. पण जसं तुम्ही आता संत तुकोबाची गाथा सांगितलात, संत ज्ञानेश्वरी आहेत, हे कोण्या काळातले आहेत? 12व्या शतकातले आहेत. 700-800 वर्ष होऊन गेली. त्यांचं घर माहीत आहे तुम्हाला, शेत माहीत आहे, संत तुकोबा माहीत आहेत. का माहीत आहेत? अभंगामुळे माहीत आहे. हे साहित्य, याला अमर कलाकृती म्हणतात. त्याला देश, काळ, स्थळ, व्यक्तीच्या पलीकडे जातं ते. म्हणजे तुम्हाला एक मध्येच आठवलं म्हणून सांगतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हे गीत आहे. हे गीत कोणी लिहिलं? हे गीत लिहिलं मोहम्मद इक्बाल. हा कोण होता? हा पाकिस्तानचा होता. तो जेव्हा गीत लिहिला तेव्हा ते भारतातच पाकिस्तान होतं. पण पाकिस्तानची जेव्हा फाळणी सुरू झालं तेव्हा तो पाकिस्तानचा कट्टर झाला.
पण त्याला गीत परत घेता आलं नाही. आज 15 ऑगस्टला आपण त्याचं गीत म्हणतो. खरं तर तो आपल्या देशविरोधी काम केला होता म्हणून ते गीत कशाला म्हणावं. पण ते गीत त्याचं नाही ना. ते गीत समग्र भारतीय लोकांचं झालं. कारण सारे जाशाचे हिंदुस्तान हमारा, याला अमर कलाकृती म्हणतात. तर संत तुकोबा आपल्याला माहित आहे, संत ज्ञानेश्वर माहित आहेत. का माहित आहेत? कारण त्यांची रचना माहित आहे. म्हणून मी हे साहित्य का लिहितो? माझं घर, माझी संपत्ती, माझं शेत जे काय असेल हे 2-3 पिढ्यापर्यंत फार फार तर कळेल. पण इथून 500-700 वर्षानंतर शंकर विभूती माहीत नाही, पण त्याचे आडवाट माहीत राहील, त्याचं कंट्रोलमेंट माहीत राहील, त्याचं आयास माहीत राहील. जे काय असेल ते तेवढंच राहील. ते बी त्याच्यात गुणवत्ता असेल तर राहील. बाकी ह्या संपत्तीतलं गुणवत्ताचा विषय नसतो, तर तो कलेक्शन असतो. त्यामुळं त्या साहित्यातला माझा तर मागच्याच मुद्द्याला मी थोडंसं नक्कीच समोर घेणार आहे. तुम्ही जसं म्हणलात की काळ स्थळ हे साहित्याला मुळात नसतं. अगदी बरोबर आहे. 12 शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांची एक वचन आहे. ते म्हणजे मी माझ्या आवडीनं गाईन, गात असताना दुसऱ्याच्या विचाराचा, संस्कृतीचा सन्मान करेल. आजकाल साहित्यांनी, कवींनी किंवा जो कोणी साहित्य क्षेत्रामध्ये येऊ पाहतोय त्यांनी खरं तर अशाच पद्धतीची भूमिका घ्यावी. हे मूळ प्रेरणा जी आहे, तुम्ही फार छान उदाहरण दिलात. आपला सगळ्यांचा हेतू, तुम्ही कोण्याही क्षेत्रात असाल, मी कोण्याही क्षेत्रात असेल, आपल्या सगळ्यांचा हेतू शुद्ध एकच असला पाहिजे, तो म्हणजे मानवतावाद. मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकानं झटला पाहिजे. आणि जगातला जो कोणी माणूस असेल तो आपला माणूस आहे, कुठलाही असेल तो. त्या दिशेनं आपण साहित्याकडे पाहिलं पाहिजे. आता वर्ड्सवर्थ शेक्सपियर हे जे लेखक आहेत ते मुळात पाश्चात्य आहेत, इंग्लंडमधले आहेत. ते इंग्रजांनी तर आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांचा द्वेष केला पाहिजे आपण, पण करत नाही ना. का? कारण साहित्य असं सीमा करत नाही ना. आता जी नवोदित येत आहेत किंवा आपण जे अलीकडे चर्चा पाहतो, वाचतो, ऐकतो, तर ही आता आपण त्याच्याबद्दल त्याच प्रश्न, तुमच्या पहिल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मिळालं होतं. आज वाचनच खूप कमी होत चाललेलं आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचा संदर्भ देणारी तुमच्यासारखी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत. महात्मा बसवेश्वरच एवढं नाव माहीत आहे, महात्मा बसवेश्वरांची वचन हा फार पुढचा भाग झाला. तर वचन साहित्य वाचल्यानंतरच ही दृष्टी प्राप्त होते. तर सामान्य पातळीवरची, सामान्य कुळतीची लोक जी काही बोलतात, लिहितात, वागतात, जगतात, ते म्हणजेच काय साहित्य आहे, ते म्हणजेच काय राष्ट्र आहे, ते म्हणजेच काय भूमिका आहे, अशातला भाग नाही. त्यांचा तो विचार करण्याची एक मर्यादा आहे, चौकट आहे, किंवा त्यांचा पिंड तेवढा घडलेला आहे. पण नवीन लिहिणाऱ्या लोकांसाठी मात्र माझं असं म्हणणं असतं की तुम्ही चौफेर वाचन करा, दर्जेदार साहित्य वाचा, जगातलं जे काही दर्जेदार असेल ते वाचा, प्रचंड वाचा तुम्ही. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला असं जेव्हा वाटतं नाही आपणही काहीतरी लिहिलं पाहिजे, लेखन हे अस्वस्थतेतून येतं. तुम्हाला जेव्हा असं वाटतं की मी आता लिहिल्याशिवाय शक्यच नाही, तेव्हा तुम्ही लिहा. नाव होण्यासाठी लिहू नका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी जे काही लेखन केलं आहे ते मला मिळणारा आनंद आहे, मला मनापासून त्यात आनंद मिळतो, माझ्यासाठी मी आनंदात आहे. तुम्हाला त्यातलं कुठलीच कथा आवडली नाही, कुठलंच कादंबरी आवडली नाही, कुठलाच घटक आवडलं नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. नाही आवडला, तुमचा मी सन्मान करतो, कारण तुमचा तो अभ्यासाचा, दृष्टीचा, जगण्याचा भाग आहे. माझं जे आहे ते आकलन आहे, माझी ती मर्यादा. म्हणजे मी असं म्हणत नाही माझं लेखन सर्वज्ञ आहे, सर्व प्रश्नाची उत्तर देईल, असं कोणीच ठाम करत नाही. विज्ञान नेहमीच असं सांगतं, विज्ञान कधीच माझं ते सत्य म्हणत नाही. विज्ञान असं म्हणतं मी आजपर्यंत जे काही शोधलंय ते असं आहे एवढंच म्हणतो, याच्या पलीकडे दुसरे काही असू शकतं जिथपर्यंत आपली दृष्टी गेली नाही. तर त्यासाठी मात्र प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी जे म्हणतो, मी जे लिहितो, मी जे वाचतो ते सत्य असं न म्हणता की सत्य काय हे शोधण्यासाठी अजून अधिक प्रयत्न करावं, अजून सत्याच्या जवळ जावं, अधिकाधिक जवळ जावं. त्यासाठी मात्र तुमचं जगातलं अतिशय दर्जेदार पुस्तकं वाचावीत. मग तुम्हाला दृष्टी प्राप्त होतं. दृष्टी एकदा प्राप्त झाली की मग तुमचं जे लेखन आहे, तुमचं साहित्य आहे ते जात, धर्म, पंथ, राष्ट्र याच्या पलीकडे जातं. म्हणून तर तुम्ही सांगितलेलं महात्मा बसवेश्वर सारख्या महापुरुषांचं जगामध्ये पुतळे आहेत, जगामध्ये साहित्य पसरलं. कारण त्यांना काय कर्तव्य होतं अशा एखाद्या राष्ट्रातल्या, एखाद्या राज्यातल्या एखाद्या माणसाचं
कौतुक करण्यासाठी, कारण ते साहित्य कधीच त्या प्रांताचं असू शकत नाही. तर त्यामुळं तुमचं जे लेखन वाचन चिंतन आहे तुम्ही असं प्रगल्भ दृष्टिकोनातून, प्रगल्भ विचारधारेतून, प्रगल्भ वाचनातून तयार केलात तर तुम्हाला नक्कीच दिशा सापडतो आणि बाकी मार्गक्रमण आपल्याला करायला सुकर होतं. ते अगदी बसवेश्वरांचंच एक वचन आहे की शिवभक्तापेक्षा कोणी महान नाही, माझ्यापेक्षा कोणी लहान नाही. ही लहान भूमिका घेऊन माणसाने जगल्यानंतर एक निखळ आनंद भेटतो, हे खरं आहे. पण साहित्य क्षेत्रामध्ये येत असताना आतापर्यंतच्या काही दर्जेदार कवितेपैकी तुम्हाला भावलेल्या, तुम्हाला खूपच मनाला प्रेरणा देणाऱ्या आणि त्या कविता वाचल्यानंतर एक आनंदाचा जो आपण सर्वोच्च बिंदू म्हणतो तो प्राप्त झालेल्या एक दोन कविता अशा कोणत्या आपल्याला सांगता येतील? तशा अनेक असू शकतात, परंतु त्यातल्या त्यात अजून आपल्याला जर प्राधान्यक्रम द्यायचा ठरलाच तर. छान प्रश्न विचारलात की काय होतं की एक काळ असतो, त्या त्या काळावर तुमच्या मनावर कोरलेले प्रतिबिंब आणि प्रभाव असतात आणि हा जो प्रभाव आहे तो मी या मताचा आहे, कालातीत राहू नये. म्हणजे समजा मला एखादी आठवीला कविता खूप मनाला भिडली तर मला मरेपर्यंत ते भेडावं असं या मताचं मी नाही. त्या काळातलं माझं जे मनोविश्व होतं ते काळातलं ठीक होतं. मला BA ला एखादी कविता भिडली तर ते ठीक होतं, मला आज जी कविता भिडते ते ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून जर मी पाहत गेलो तर जुने आणि नवीन सगळ्याच काही ज्या मोजक्या कवी आणि लेखन आहे, कविताच म्हणू नये गद्य लेखन सुद्धा, जे आजही वाटतं पुन्हा पुन्हा वाचावं, पुन्हा पुन्हा ते त्याचा आस्वाद घ्यावा, तर ती सगळ्यांनीच घ्यावा, सगळ्यांनीच वाचावं असं वाटतं. मी घरात सुद्धा कधी कधी म्हणतो की नाही हे तू वाचलंच पाहिजे, वाचल्याशिवाय त्याला काय अर्थच नाही जगण्याला, इथपर्यंत मी म्हणतो. कारण ते वाक्यच, ते रचनाच अशी येऊन गेलेली असते की काय कसं सुचलं असेल या माणसाला असं वाटायला लागतं. आणि अशी जे लेखन असतं, जे अमर कलाकृती असते ती अगदी प्राचीन काळापासून, म्हणजे जसं तुम्ही संत तुकोबाच्या अभंगातले गाथा सांगितलात, महात्मा विष्णूंची वचन सांगितलात, संत ज्ञानेश्वरीमधले वचन काव्य ओवी आहेत, प्रचंड जे मध्ययुगीन काळातलं साहित्य आहे त्यातलं आहे, आधुनिक काळातलं आहे. हे सर्व साहित्याकडे जेव्हा बघतो मी, महात्मा ज्योतिबा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड जेव्हा मी पुस्तक पहिल्यांदा वाचायला लागलं तेव्हा मला कळलं की शेतकऱ्याच्या दुःखाचे मूळ कारण इथं आहेत आणि आपण एवढं वर्ष कसं का वाचलं नाही, आणि तो कधी लिहिला तो माणूस आणि आपण अजून वाचलं नाही. म्हणजे हे असं असतं होऊन जातं. तर अशा ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृती, ज्याला जे अमर कलाकृती म्हणतो आपण, ते दर्जेदार आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेन की तुकोबाची गाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. काय म्हणजे छोट्या छोटेच अभंग, परंतु त्याच्यातून म्हणजे ती जी ताकद आहे, तर आता मला त्याच भावार्थ सांगतो मी. ते असं म्हणतात की देव आहे की नाही याचं फार सुरेख त्यांनी उत्तर दिलं. देव आहे की नाही, काय म्हणाले की तुम्ही मनाला समजा देव नाही, लोकांसाठी समजा देव आहे. काय म्हणजे साधं किंवा महात्मा ईश्वरांचं म्हणजे कष्ट श्रम हेच ईश्वर आहे, ही काय कवे कैलास. ही अशी जी रचना आहेत ती खूप ताकदीच्या रचना आहेत कितीतरी. किंवा जसं गौतम बुद्धाचं आता दीप भव स्वयंप्रकाशित व्हा, कसलं ते साधंच वाक्य पण कसं आहे ते. मग त्यानंतर मी जसं पुढे ओत गेलो तसं मला कुसुमाग्रजांच्या कविता, म्हणजे एक कवितेच्या 2 ओळी म्हणून म्हणालात म्हणून आठवलं. त्यांच्या 2-3 म्हणजे बऱ्याच कविता सांगू शकतो, परंतु 1-2 कविता की कला नावाची कविता आहे. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ही कविता पुढं पुढं जात राहते आणि शेवटी असं म्हणते, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. हे जेव्हा कविता मी वाचलं तेव्हा मलाच कुठतरी वाटायला लागलं, नाही आपला पाठीचा कणा मोडला नाही. जसं तुम्हाला मी काही प्रसंग सांगितलं, नाही मी लढणार आहे. मग ते पुढची कविता वाचली, ती कविता अशी होती, म्हणजे अलीकडच्या काळातल्या साधू संतांवर आधारित त्यांची कविता आहे. व्यर्थ गेले तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संताची पुकार वान झाले. जुने संत काहीच कामाचे नाही. व्यर्थ गेले तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संताची पुकार वान झाले. आजचे साधू संतांबद्दल म्हणतात, हातात साधू विष्टतात, साधू भांडतात रस्त्यावरी. आजचे साधू
यांच्या लंगोटीला मोत्याची झालर चिलिमे सोन्यापी यांच्यापाशी. हे असे संत आहेत. कसली कविताची मांडणी आहे त्यांची, अशी एकापेक्षा त्यांचे. पुन्हा एक कविता होती, गाभारा नावाची कविता. दर्शनाला या पण सध्या देवालयात देव नाही. चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समय आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचे दर्शन घ्यायला हरकत नाही. तसं अंतिम महत्व गाभाऱ्याचं असतं. गाभारा असायला मग तो देवपचास. कसली ती मांडणी होती. किंवा त्यांचं दुसरी कविता, मध्यरात्र उलटल्यानंतर 4 पुतळे चिवतरावर आले आणि टीप गळू लागली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी झालो फक्त बौद्धांचा. शिवाजीराजे म्हणाले मी झालो फक्त मराठ्यांचा. पुणे म्हणाले मी झालो फक्त माळ्यांचा. गांधी हात काढून. टिळक म्हणाले मी झालो फक्त चित्तापण ब्राह्मणांचा. गांधी काठी टेकत टेकत समोर आले, म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान, तरी तुमच्या पाठीशी एक एक जात जमात तरी आहे. माझ्या पाठीशी फक्त कोर्ट कचेऱ्यातल्या भिंती. कोर्ट कचेरीमध्ये महात्मा गांधी फोटो असतो फक्त. काय मांडणी आहे. अशा ज्या कविता आहेत, यशवंत मानवरांची कविता आहे. त्यानंतर खूप कविता, म्हणजे दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे. एकापेक्षा एक कविता, ताकदीच्या कविता आहेत, ज्या कविता असं आस्वाद करून सोडतात. अलीकडच्या काळातला आत्ता अलीकडे असलेला एक माझा मित्र समवयस्क आहे, तो प्राध्यापक आहे. त्याचं एक अंभोरे नावाचा कवी आहे. त्याची कविता मला फार आवडली. 4 ओळी, 2च ओळी सांगतो फक्त. म्हणजे आजच्या व्यवस्थेबद्दल कसं म्हणतात तो. मेंदूला झापड, डोळ्याला लगाम, तोंडावर पट्टी बांधली की सगळं जग सुजलाम सुजलाम दिसतं. संपली त्याची कविता. झालं. तुम्हाला सगळं जग सुजलाम पाहिजे ना, मेंदूला लगाम लावा, डोळ्याला पट्टी बांधा, तोंडावर बोट ठेवा, सगळं जग सुजलाम सुमतं. की ते अशा ज्या कविता असतात, म्हणजे नवीन कविता सुद्धा, नवीन येणारे जे लेखन आहे ना, ते सुद्धा ताकदीचं आहे. तर कविता, कथा, कादंबरी, नाटक हे जे साहित्य असतं ना, हे साहित्य माणसाचं आर्क काढून बाहेर समोर दाखवतं. आणि मग तुम्हाला जग कसं आहे, माणूस कसा आहे, समाज कसा आहे. तुम्ही जेवढं पुस्तक वाचताय ना, तुम्हाला तसं माणसं कळायला लागतात. अनेक माणसं भेटतात तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. मग तुम्ही एक चांगला माणूस तयार होतो. तुम्हाला एक दृष्टी प्राप्त होते. तर त्याचा फायदा होतो. म्हणून मला आवडणाऱ्या कविता, मला प्रभावित केलेल्या कविता दुसऱ्यांनाही प्रभावित करावेत, दुसऱ्याला आवडावेत असा मी अट्टहास बाळगणाऱ्यापैकी नाही. तर मग मला त्या कविता कुठल्या पार्श्वभूमीवर, कुठल्या परिस्थितीत, कुठल्या प्रसंगात मला भावल्या, तो प्रसंग, परिस्थिती आणि पर्यावरण त्याला कारणीभूत असतो. पण त्यापुढं जाऊन कुठली कविता, कुठली कथा, कुठल्याही कादंबरी माणूस आणि माणुसकीसाठी प्रयत्न करत असेल तर ती खरी साहित्य असेल. त्याला सलाम ठोकला पाहिजे, या मताचा मी आहे. खरं तर हा प्रांत न संपणारा प्रांत आहे. आणि म्हणून सर, आपण आम्हाला खूप वेळ दिला. आपले जे काही अनुभव संपन्न जीवन आहे ते अगदी एक एक पान उलगडत असताना कितीही वेळ ते आपण उलगडावं आणि आम्ही ऐकावं, या भूमिकेपर्यंत आलोय. फक्त मला एवढंच म्हणायचंय की येणाऱ्या काळामध्ये जे काही मराठी भाषेपुढची काही आव्हानं आहेत, तर ही जी काही मराठी भाषा आहे, अगदी ज्ञानेश्वर माऊलीपासून चाललेली संत वारकऱ्यांची, माणोबा-पंतांची ही परंपरा मराठीनं अतिशय चांगलं जपून ठेवलेली आहे. तर येणाऱ्या काळात मराठी भाषेमध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांना म्हणा किंवा नवीन कवी, लेखक यांना आपल्याला कोणता संदेश देऊ इच्छिता आपण? छान. आपण आता शेवटच्या ह्याच्यात आलोत आणि तुमचं दोघांचे सुरुवातीलाच मनपूर्वक आभार यासाठी की मी जी मांडणी केली ती मांडणी आपला एक सुसंवाद आहे. या संवादातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे किंवा आपल्याला चर्चा करून आपल्याला काहीतरी व्यवस्था म्हणून शोधायचं आहे. मी काय या विषयातला फार मोठा तत्वज्ञ नाही, फार मोठा साहित्यिक नाही. मला जेवढं काही आकलन झालं आहे त्या साहित्याबद्दल तेवढं व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुमचा जो मूळ मुद्दा मराठी भाषेसंदर्भातला होता, तो मी त्या भाषेच्या संदर्भात चांगला मुद्दा होता. तो मुद्दा यासाठी आहे की जगात कुठलीही भाषा तेव्हाच श्रीमंत आणि वैभव संपन्न होतं जेव्हा त्या भाषेला एक ताकद प्राप्त होते. ती ताकद प्राप्त होत असताना त्याला वेगवेगळे आयाम असतात. वेगवेगळे आयाम असतात म्हणजे काय असतं की मराठी माणूस मोठा झाला की मराठी भाषा आपोआप मोठी होते. त्या क्षेत्रातला माणूस शास्त्रज्ञ झाला की शास्त्रज्ञातल्या भाषा मराठीतले येतात. तुम्ही शोध ज्याचा लावता, ज्या भाषेत लावता त्यालाच ती नावं मिळतात. आपण मराठी भाषेत शोधच लावलं नाही तर त्याला नावं देऊन काय उपयोग होणार आहे? ती टिकेल किती काळासाठी? उदाहरणार्थ रेडिओचा शोध मार्कोनी लावला म्हणून रेडिओच म्हटलं. आपण त्याला आकाशवाणी नाव देतो पर्याय म्हणून. ते लोक कोणीच वापरत नाहीत आकाशवाणी, रेडिओच म्हणतात, कारण शोध त्यांनी लावलेला आहे ना.
तसं मराठी माणसाने वेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिर करून शोध लावा, त्याला नावं द्या. मराठी भाषेचं मराठी शब्द जग स्वीकारेल, तुम्हाला स्वीकारतं. म्हणून मराठी भाषा उंच होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातली मराठी माणूस खूप उंच गाठला पाहिजे. विज्ञान क्षेत्रात तो तज्ज्ञ झाला पाहिजे, शास्त्रज्ञामध्ये तज्ज्ञ झाला पाहिजे. व्यावसायिक तुम्ही जी माध्यमं स्वीकारलात, तुम्ही आता मराठी भाषिक आहात म्हणून आपली मराठी भाषेमध्ये मुलाखत चालू आहे. तुमचं सुद्धा याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे याच्या बाबतीमध्ये. तर मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी मराठी माणूस प्रत्येकानं त्याच्या त्याच्या पातळीवर प्रयत्न केला पाहिजे. असं समजाच नाही मराठी शिक्षक मराठी प्राध्यापकच त्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. तर ही मराठी भाषा ही आपली अस्मितेची भाषा नाही, तर जगण्याची, टिकण्याची, आपल्या अस्तित्वाची भाषा आहे. उद्या तुमचं अस्तित्व संपेल, भाषा संपली तर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला त्या भाषेमध्ये ताकद निर्माण करावं लागेल. तुम्ही त्या भाषेमध्ये बोलावं लागेल, त्या भाषेत लिहावं लागेल, त्या भाषेत तुम्हाला वर्तन करावं लागेल. त्या भाषेत जे आताच एक बातमी वाचली आपण, कोर्टानं सुद्धा मुंबईमध्ये मराठी पाट्या लावण्यासंदर्भात केली होती. तर त्या दिशेनं पाऊल करत चालू आहेत. तर आपण सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न करूया. राहिला प्रश्न लेखनासंदर्भात, नवोदित लेखनाच्या संदर्भात, तर नवोदित लेखकाने सुद्धा मराठी भाषेतच तुम्ही लिहा, वाचन करा, परंतु भाषेचा अट्टहास न करता सर्व भाषेतलं, जगातलं सर्वोत्तम साहित्य पहिलं वाचा, आकलन करून घ्या आणि आपलं साहित्य अधिक जगाच्या जवळ कसं जाईल, सर्वोत्तम कसं होईल ते तुमच्या भाषेत मांडा. तुमची ताकद जर असेल ना तर जगात ती भाषा आपोआप जाते. तुकोबा गाथा सगळ्या जगात गेलेला आहे, कारण त्या भाषेतली ताकद आहे. ते मराठीतच आहे पण अन्य भाषेत गेलेलं आहे. म्हणून तुम्ही एकदा ताकद निर्माण केली जगात, म्हणजे माझा मूळ मुद्दा तोच आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात ताकद निर्माण कराल तिथं तुम्हाला आपोआप त्या भाषेला सन्मान केला जातो. म्हणून क्रिकेटमध्ये सुद्धा एखाद्याला इंग्रजीमध्ये बोलता येत नसेल आणि तो फार मोठा फलंदाज असेल तर लगेच दुसरा निवेदक तिथं येतो हिंदीमध्ये बोलणारा, कारण भाषा महत्वाची नाही तर तो माणूस महत्वाचा आहे आणि त्या माणसाने त्याची भाषा तिथं उभी केलेली आहे. तर तशी आपली भाषा उभं करण्यासाठी आपला माणूस प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि या दिशेनं वाटचाल करूया. नक्कीच मराठी दिशेला, मराठी भाषेला वैभव प्राप्त होईल आणि संपन्नता निर्माण होईल आणि त्या दिशेने आपण वाटचाल करूया. सर्वसामान्य माणसांसोबतच सर, शासनकर्ते हे मराठीचा गुणगौरव करतातच, परंतु गुणगौरव करत असताना आजही मराठीला राजभाषा म्हणून दर्जा प्राप्त नाही. त्या संदर्भात शासनकर्त्यांना आपण काय आव्हान करू इच्छिता? आता मूळ मुद्दा असा आहे की सामान्य लोकांना फारसं बोलू नये, फार उपयोगच नसतं, कारण सामान्य माणसं सामान्य पातळीवर जीवन जगण्याला जे सुकर असतं ते प्रयत्न करत असतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो, त्या दिशेने ते वाटचाल करतात. शासनाच्या पातळीवर ठरवून काही उपक्रम राबवावे लागतात तर आपल्याला करता येतात. उदाहरणच पाहिलं तर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एकीकडं काही गोष्टी जमेच्या आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत भाषेच्या बाबतीमध्ये की तुम्हाला त्याच्यामध्ये एकच विषय घेऊन तुम्हाला BA आणि MA करायचं आहे. आता उदाहरणार्थ मी एखाद्या मुलाला सांगितलं तुला मराठी BA ला कर आणि MA कर एकच विषय घेऊन, तर तो कशाला करेल? तर तो म्हणेल की मला रोजगार काय आहे ते सांगा म्हणेल मराठीच्या. तर रोजगाराच्या संधी कोण उपलब्ध करून देतं? ते शासनाची जबाबदारी रोजगार संधी उपलब्ध करून देणं. रोजगाराच्या संधी तुम्ही जेवढं उपलब्ध करून द्याला तुम्हाला याच्याशिवाय रोजगार मिळणार नाही, तर आपोआपच लोक करतात. दुसरी भाषा लोक का शिकतात? रोजगारासाठी म्हणून पळतात लोक. तर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. त्यानंतर शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा शासनाच्या पातळीवर तुम्हाला काही बंधनं टाकावं लागतात. आता मराठी माध्यमाच्या शाळा, कोरोना काळातला एक वेगळा अनुभव सांगतो मला मी, की या काळात मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या. त्याला महत्वाचं कारण अर्थकारण लागू होतं. काय अर्थकारण लागू होतं? की न शिकवता जेव्हा पैसे मागायला सुरू केले इंग्रजी माध्यमाचे, तेव्हा पालकांनी मुलं काढली शाळेतून आणि जिल्हा परिषद शाळेत टाकली आणि महाराष्ट्रात संख्या वाढली. बऱ्याच ठिकाणी इंग्रजी माध्यम शाळा बंद पडल्या. हे माझं निरीक्षण आहे. ही वेळ का आली? त्याचं कारण अर्थकारण आला ना तिथं. तर लोक कधी तयार असतात तुम्ही तशा सुविधा उपलब्ध करून द्या. गोरगरिबाच्या मुलांना सुविधा उपलब्ध करून द्या. आज बऱ्यापैकी चांगलं शिक्षण चालू आहे. जिल्हा परिषद सुद्धा चांगले शिकवणारे शिक्षक आहेत, चांगलं शिक्षण चालू आहे, पण त्याला अधिक प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी संख्येला कमी जास्त जरी असेल, मराठी शाळा बंद न करता
त्याचं जोपासना करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ते म्हणजे जोपासना केला नाही तर दुसऱ्या प्रांताकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? असंच नाही ना. म्हणजे आपण जगातले विद्यापीठ आपल्याकडे येऊन त्याच्या ब्रँचेस शाखा स्थापन करत आहेत आणि आपण मात्र आमची शाखा कुठे नाही. हे काय गर्वाचा विषय असू शकतो का? ब्रँचेस बंद करतोय आपण. हे काय गर्वाचा विषय असू शकत नाही ना. तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि शासनाच्या पातळीवर कुठल्याही पक्षात सरकार असो, तुम्ही या मातीशी निष्ठा ठेवणार असाल तर या मातीशी बांधिलकी बाळगलीच पाहिजे. या मातीचा गौरव या मराठी मातीमध्येच दडलेला आहे. तुमचं सुद्धा गौरव मराठी मातीचा आहे. बाहेर गेल्यावर तुम्हाला मराठी माणूस म्हणून ओळखतात, दुसरा कुठलाही माणूस तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न जरी केलात ते तात्पुरतं तुटपुंज असतं. तर तुम्ही आपल्या भाषेला गौरव करा, तुमचा सन्मान आपोआप होतो, तुमचं नाव लौकिक होतं. धन्यवाद सर. मागील बऱ्याच वेळापासून आपण सरांसोबत हितगुज केली. आपण वेळ दिला, अनुभव सांगितला, त्याबद्दल आपले मनस्वी छान, खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून.